मॅडम, आपले नाव आणि आपल्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार, मी पुष्पावती हिरामण वाटोरे. मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येळेगाव या ठिकाणी कार्यरत आहे. 2018-19 यामध्ये बंदीमध्ये मी या ठिकाणी आले. यापूर्वी मी भोसी, खर्डी आणि पारडी असा भोकर आणि मुदखेड तालुका करून या ठिकाणी आली आहे. हा माझा छोटासा परिचय मी देऊ इच्छिते. अच्छा, तर आपल्याकडे वर्ग कोणता आहे आणि शाळेवर आपण कोणकोणते उपक्रम असे नवोपक्रम तुम्ही राबवतात, तर त्या उपक्रमाबद्दल थोडक्यात माहिती द्या. तर सर, ही आमची शाळा जी आहे ही केंद्र असून अतिशय विस्तृत मैदान, विस्तृत खोल्या आणि मोठा असा स्टाफ असा आम्हाला लाभलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही ज्याला जे जमते चांगले विषय त्यांनी आवडीने सगळ्या निवडून घेऊन त्यांनी आपल्या वर्गाचं चयन केलं आहे या ठिकाणी. आणि आम्ही आमच्या स्वइच्छेने स्वयंस्फूर्तीने आम्ही विषय निवडले. त्यामुळे मला 5वा अची मी क्लास टीचर आहे. परंतु मी 5-6-7ला इथे सेमी वर्ग असल्यामुळे मला सेमीचं सायन्स दिलं गेलेलं आहे. तर त्या अनुषंगाने माझ्या परीने मला होता वेळ जेवढी प्रयत्न करते आणि त्या विषयाच्या अनुषंगाने मी माझे उपक्रम सादर करते आणि वर्ग शिक्षिका म्हणून माझ्या वर्गासाठी वैयक्तिक उपक्रम सादर करते. तुमच्या वर्गातील गतवर्षी 2018-19मध्ये बरेच विद्यार्थी तुमचे कविता करताना दिसतात. हो सर. तर ते म्हणजे उपक्रम कसा राबवला थोडक्यात थोडं सांगा. बरोबर सर, बरोबर. कारण माझा छंदच आहे की मला जरी कविता तयार करता आली नाही तरी मला येते, पण मला तेवढा वेळ भेटत नाही कविता तयार करायला. मी दुसऱ्या माझ्या आवडीमध्ये वेळ घालते. म्हणजे यमक मुलांना कविता काय असते हे साधी गोष्ट तरी कळायला पाहिजे की बाबा रायमिंग वर्ड काय असतात किंवा यमक जुळणे म्हणजे काय असते. या बालमनावर जर रुजवलं आपण तर ते फार लवकर त्यांनी चटकन लक्ष येते आणि ते त्यांच्या छंद म्हणून जोपासते. की या अनुषंगाने मी पहिला असताना हा उपक्रम घेऊन पडला तर पहिलीचे मुलं जर तयार करत असतील, जरी त्यांना शब्दात उतरता येत नसतील तर लेखन करता येत नाही त्यांना, पण म्हणता येतं आहे. त्यांनी स्वतः काही कविता तयार करून मला म्हणून दाखवायचं पहिलीचा माझ्या वर्ग मी भोशीला असताना. परंतु या ठिकाणी 5वीला असताना गेल्या वर्षी मी त्या मुलांना कविता कशा तयार करायचं सांगल्यानंतर अक्षरशः इतक्या सुंदर सुंदर कविता मला पाहाव्यास मिळाल्या की जे आपणही तयार करू शकणार नाही एवढं सुंदर माझ्या 5वीच्या गेल्या वर्षी मुलीने कविता तयार करून दाखवल्या. तरी मुलांमध्ये सर्व काही असते, फक्त त्यांना आपण ते गुण शोधून त्यांना आपण तसं पाठपुरावा केला किंवा त्यांना असं मार्गदर्शन केलं तर मुलं नक्कीच आपल्यापेक्षा छान करून दाखवतील याच्यावर माझा विश्वास आहे. अच्छा, गेल्या गतवर्षी आपले विद्यार्थी विभाग स्तरावर कुठल्या तरी स्पर्धेमध्ये गेला होता, त्याबद्दल हां, बरोबर सर. ते विज्ञान विषयासंदर्भात एक सौर ऊर्जा याबद्दल काही असं म्हणजे त्यांचा उपक्रम चालू होता लातूर जिल्ह्याचा. त्या अनुषंगाने त्यांनी विभागीय आधी जिल्हा पातळीवर परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये माझे सायन्सचे विद्यार्थी उतरले आणि त्यानंतर मग मी त्यांना विभागीय पातळीवर पण देण्यासाठी स्वतः HM आमचे सावटे सर आणि मी स्वतः आम्ही गाडी करून वगैरे लातूरला जाऊन परीक्षा दिली त्यांची. खूप चांगल्या प्रकारे प्रश्नमंजुषा होता. प्रश्नमंजुषा होता. त्याच्यामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग घेतलेला आहे मुलांनी तुमच्या. हो सर. अच्छा, आणि स्काउट गाईडबद्दल सांगा, कारण तुमचा खूप आवडता विषय आहे स्काउट गाईड. हो सर. आता स्काउट गाईड संदर्भात बोलता म्हणलं तर मी जेव्हा शालेय जीवनात होते तेव्हा मी स्काउट गाईड फक्त मी खरी कमाई एवढं मी केलं होतं, पण नेमकं काय असते जाणून घ्यायचं तर मग बेसिक प्रशिक्षण आलं होतं. तर आमच्या HMचा पण इच्छा होती की कोणीतरी एकाने करावं आणि आपण त्या जिल्हा लेवलच्या आदगाव येथे भरलेल्या स्काउट गाईड मेळाव्यामध्ये आपला सहभाग राहावा. तर त्या अनुषंगाने आमच्या HMने खूप मदत केली आणि मला त्यांनी ट्रेनिंगला पाठवलं. त्याबद्दल मी स्वतःच्या ऋणी आहे सरांची की मला असं नवीन काहीतरी शिकायला भेटतं आणि माझी आवड आहे की कुठलीही गोष्ट मला जमत नाही म्हणण्यापेक्षा आपण एकदा उतरून ते करून दाखवावं, जेवढं होईल तेवढं. तर आपल्यातली एक उच्च पातळी मी गाठण्याचा प्रयत्न करते की माझ्यामध्ये जे गुण आहेत ते इतरांच्या कामी यावे, ना की मध्येच असं रुजून बसावे. म्हणून मी स्काउट गाईडच्या संदर्भात सांगितलं तर खूप आम्ही खूप तयारी घेतली सांस्कृतिक कार्यक्रमाची, त्यांच्या गाण्यांची, टाळ्यांचे वेगवेगळे प्रकार, असं खूप एकदम शिस्तबद्ध कार्यक्रम सादर करून आम्ही हादगाव येथे जानेवारी महिन्यात आमचं स्काउट गाईड मेळावा पण झाला. त्यामध्ये आमच्या मुलाचं खूप चांगलं सहभाग होता आणि आमचं नाव सर्वत्र झालं सर. येळेगाव शाळा म्हणून सर्वत्र तोंडामध्ये होतं. अच्छा, ओके. आपला आवडता विषय विज्ञान आणि इंग्रजी आहे असे आम्ही ऐकलं आहे, बरोबर आहे? हो सर. तर विज्ञान आणि इंग्रजी हा विषय असा रंजकपणे कसा शिकवावा, थोडं म्हणजे वर्गावर तुम्ही कसे काय प्रोजेक्ट घेता, त्याबद्दल काही सर द्रकश्राव्याचा काही वापर करता का? हां सर. तर मुलं म्हणजे कसं एक मातीचा गोळा असं जे म्हणतो आपण, ते खरंच आहे की जसं जसं त्याला नवीन नॉलेज येत असतं
तसं ते कशा प्रकारे देणं हे पण आपण थोडासा विचार केला पाहिजे. कारण हे कायमस्वरूपी नॉलेज असणार आहे, कारण जन्मभर त्याला त्याचा आयुष्यात उपयोग होणार आहे. तर विज्ञान म्हटल्यानंतर त्याला तर अनेक गोष्टी आडव्या येतात जेव्हा आपण समजून सांगतो. कारण जे आपला श्रद्धा असती, ज्या गोष्टीवर की आपण पूर्वी परंपरागत विचारसरणी आपल्या डोक्यावर आलेली असते, त्यानुसार आपण ते वाहत होतो. आणि त्या दृष्टीनं आपण जेव्हा एखादी गोष्टीला आपण विज्ञानाच्या दृष्टिकोनात समजावून सांगा शकतो, तर काही वेळेस मुलांना थोडंसं ते ॲक्सेप्ट करायला अवघड जातं. पण त्यांना त्यांच्या विचारांना, त्यांच्या भावनेला तडा न जाऊ देता त्यांना कसं हे खरं आहे सत्यता पडताळून देणं म्हणजे विज्ञान आहे. त्यामागचं कारण सांगणं म्हणजे विज्ञान आहे. प्रत्येक गोष्ट ही घडते, त्याच्या मागं प्रत्येक गोष्टीमागं कारण असते हे समजून देणं म्हणजे विज्ञान आहे. आणि ते विज्ञान विषय माझा आवडीचा आहे. आणि इथं सेमी असल्यामुळे ते इंग्रजीमधून सांगणं तेवढंसं कठीण जात नाही इथं, कारण इथली मुलं सेमीच असल्यामुळे थोडंफार सायन्स असल्यामुळे मला सोपं जाते सर. आणि त्याच्यामध्ये प्रायोगिक तत्वावर मी वनस्पतीचा अभ्यास करताना वनस्पती प्रदेशात नेऊन दाखवते, त्यांना आजूबाजूच्या वनस्पती दाखवते, स्वतः त्यांना निरीक्षण करतात, स्वतः छोटे छोटे प्रयोग वर्गामध्ये सादर करतात. आणि त्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्यांना उद्भवणारे नवीन नवीन प्रश्न जे की आपला पण कधी कधी चक्र उडतात, एवढे मस्त प्रश्न मुलं विचारतात. म्हणजे त्यांची जिज्ञासा नक्कीच या विज्ञान विषयामध्ये वाढत आहे सर. आणि मला वाटतं हेच माझ्या यशाचं गमक आहे. हो, बरोबर आहे. आपली वृत्त आपली शाळा या सदरामध्ये आमच्या सर्व शिक्षक बांधवांना तुम्ही भावी आयुष्यासाठी काय सांगू शकता? मी सांगेल एवढी तर काही मोठी नाही, पण नक्कीच आपण शिक्षण क्षेत्रात उतरल्यावर आपलं कर्तव्य काय हे सगळ्यांनी न विसरता अगदी तन मन धनाने अगदी झोपून जर विद्यार्थीच्या प्रगतीला जर आपण हात लावला तर बाकीचे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त विद्यार्थी आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे. आणि एवढं लक्षात ठेवायचं की आपण त्यांच्यावर आपली उपजीविका आहे, आपले लेकरं आपण घडवायलो, तर त्या लेकरांना आपलंही काही देणं लागते. फक्त वेतन मिळावं म्हणून आपण काम करू नये, तर आपण आपलं तनमन धनाने जे काही आपल्यामध्ये आपण देऊ शकतो लेकरांना तेवढं आपण दिलं पाहिजे. 100% तेवढंच आपण काम केलं पाहिजे आणि विद्यार्थ्याचे जवळचा मित्र म्हणून त्याच्यासोबत राहायला पाहिजे. एक शेवटचा प्रश्न, आपल्या शाळेने गंमत जम्मत कार्यक्रम सादर केला, साहेबराव कांबळे सर आपल्यासोबत आहेत, त्यांच्या सहकार्यानं सादर केला, त्याबद्दल थोडक्यात सांगा. हो सर, गेल्या वर्षी आम्ही अजून एक उपक्रम राबवला, म्हणजे गंमत जम्मत जो आकाशवाणी कार्यक्रम होतो तो अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम. कारण विद्यार्थ्याच्या कलागुणांना प्रत्येक क्षेत्रात तिथं हात घातला जातो. आणि आमच्या शाळेला एक खूप चांगले शिक्षक लाभलेले आहेत, त्यांचं नाव आहे साहेबराव कांबळे. ते नेहमी असे उपक्रमात चालूच जातात त्यांचे. आणि त्यांचा हा एक विशेष उपक्रम आहे ज्याची दखल विभागीय पातळीवर सुद्धा घेतलेली आहे. एका पुस्तकामध्ये आम्ही जे वारी शिक्षणाची वारी होती तिथं सुद्धा त्यांचं पुस्तक उपलब्ध झालं. तर असे आमचे कांबळे सर यांनी हा आकाशवाणीसाठी आपला प्रोग्राम तयार केला, मुलांची तयारी करून घेतली आणि मीही सोबत त्यांच्या साथ दिली. यात मला खरंच भाग्य लाभलं की त्यांच्यासोबत मला काहीतरी नवीन शिकायला भेटलं, कसा प्रोग्राम सादर करतात, कसं मुलांना तयारी करून घ्यायची असते किंवा कशा पद्धतीनं त्याचे कार्यक्रमाचं नियोजन करावं लागतं. आणि मुलांच्या जे गुणसुप्त गुण आहेत त्यांना खूप चांगल्या प्रकारे घेता येतात आणि ते बरोबर कुणाला काय जमतंय हे त्यासाठी खूप छान मुलं निवडून त्यांचं अगदी सन्मानधनाने त्यांची तयारी घेऊन अगदी पेटी तबला आणून त्याची सोय करून इथपर्यंत त्यांनी त्यांचं करून घेतलं. आणि एकदम अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम आम्ही येळेगावचा वर्षी सादर केला. गंमत जम्मत त्या कार्यक्रमात त्याचे फोटो पण आहे सगळे. ओके हो, फोटो पाहतो आम्ही. अच्छा, ओके. आम्हाला या आपली शाळा आपले वृत्त या वाहिनीसाठी मॅडम तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी आपला धन्यवाद देतो. धन्यवाद.